मतदार यादीत नावच नसल्यानं किंवा जिवंत असूनही मतदार यादीत मयत म्हणून नोंद झाल्यानं अनेकांना या लोकसभा निवडणुकीत मतदान करता आलं नाही। आता अशा मतदारांना 4 जून नंतर वोटर हेल्पलाईनवर फॉर्म नंबर 6 भरून द्यावा लागणार आहे। त्यानंतरच त्या मतदारांची नावं मतदार यादीत समाविष्ट होणार आहेत। सोलापूर व माढा लोकसभा या दोन्ही मतदारसंघातील अनेकांना 7 मे रोजी मतदान करता आलं नाही। मतदारांकडे मतदार ओळखपत्र आहे, मागच्या वेळी मतदान केलं पण यंदा यादीत नावच नव्हतं। दुसरीकडे अनेकांना मी जिवंत आहे, तुमच्या समोर उभा असलेला तो मीच आहे असं ठणकावून सांगावं लागलं, मात्र नियमानुसार त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही। अशा शेकडो मतदारांना मतदान न करताच परतावं लागल्याचं 7 मे रोजी पाहायला मिळालंय। तसे आरोप देखील अनेकांनी केलेत व जिल्हा प्रशासनाकडे काही तक्रारी प्राप्त झाल्यात। आता ती नावं नेमकी मतदार यादीतून वगळलीच कशी, जिवंत असतानाही मतदार यादीत मयत म्हणून नोंद लागली कशी, या बाबींची चौकशी होणार आहे। तरीही यादीतून वगळलेल्या मतदारांना पुन्हा यादीत येण्यासाठी फॉर्म 6 भरावा लागणार आहे। ज्यांचे नाव मतदान यादीतून वगळलं गेले किंवा जिवंत असूनही मयत नोंदवण्यात आलंय त्यांनी स्वतः 4 जून नंतर जन्माचा एक पुरावा किंवा रहिवासी दाखला वोटर हेल्पलाईन या संकेतस्थळावर अपलोड करावा लागेल। त्यानंतर 7 दिवसात संबंधित मतदाराचं नाव नव्यानं समाविष्ट होईल। ही सुविधा 4 जून नंतर असून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।